त्याला बाबा हरभजन सिंग असं म्हणतात. म्हणजे स्वप्नात येऊन वगैरे असं तो इन्फो देतो आणि दॅट इज ॲक्युरेट असं आहे. आणि नंतर जे सोल्जर्स वगैरे त्या ड्युटीवर जायचे त्यांना असं कोणतरी पोक किंवा पुश केल्यासारखं वाटायचं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मी एक गोष्ट आहे माझ्याकडे की म्हणजे मला असं वाटतं आपण गोस्ट स्टोरीज वगैरे थोडं नेगेटिव्ह स्पिरिटबद्दल बोललो आहे. तर मला असं वाटलं आपण एखादा पॉझिटिव्ह स्पिरिटबद्दल पण आपण टॉपिक घेऊया. असं आहे म्हणजे गोस्ट स्टोरीजमध्ये आपण बोललो आहे तर जरा पॉझिटिव्ह स्पिरिटमध्ये जरा असं आपण थोडं वरती येऊया. सो ही जी स्टोरी जी आहे ना फर्स्ट ऑफ ऑल की इट इज डॉक्युमेंटेड. मी तुला लिंक पण शेअर करीन. आणि जी जर्नलिस्ट जिने हे कवर केलेलं आहे ना शी इज वन ऑफ द काइंड ऑफ सेलिब्रिटी जर्नलिस्ट आहे. ओके, वेल नोन. हां, आणि आहे वेल नोन. तिचं नाव पण आहे, ओटावरच आहे असं नाव तिचं. आणि हे जे आहे ना इन्सिडंट 1970s चालू झालेलं आपल्या इंडियन आर्मीचंच आहे. ठीक आहे, इट इज अ बिट इन्स्पायरिंग आपण. आणि 1970s जेव्हा इंडो चायनाची वॉर चालू होती ना अरुणाचल प्रदेश व सिक्कीममध्ये, तर एक सोल्जर होता तो LOCच्या ड्युटीवर गेला आणि तो समथिंग 3 दिवसाने रिटर्न आलाच नाही असं आहे. आणि तो आहे ना त्याच्या बाजूच्या बेडचा जो सोल्जर होता ना त्याच्या स्वप्नात आला आणि त्याने सांगितलं की मी दरीत पडलो, ठीक आहे, बर्फाखाली मी अडकलो आहे, प्लीज मला घेऊन जा, माझी बॉडी रिकवर कर आणि माझ्या फॅमिलीला दे असं आहे. आणि सर्च ऑपरेशन चालू केलं तेव्हा बर्फाचं वादळ वगैरे होता. आय गेस फर्स्ट 1 or 2 days तो सापडला नाही. आणि त्याने सांगितलं ना स्वप्नात जसं आला सांगितल्याप्रमाणे त्या लोकेशनवर तिची बॉडी सापडली. बापरे. आणि त्याच वेळी आहे ना असे इव्हेंट्स होत होते ना की काही नंतर जे सोल्जर्स वगैरे त्या ड्युटीवर जायचे त्या LOCवर त्यांना असं कोणतरी पोक किंवा पुश केल्यासारखं वाटायचं. कधी माहिती जेव्हा ती लोकं असे थोडे पॉवर नॅप घ्यायचे किंवा रेस्ट घ्यायचे ना तर त्यांना असं कोणीतरी पुश केलं किंवा पोक केल्यासारखं वाटायचं. हां, कोणतरी आपण असं कोण आळस करतोय ड्युटीवर तर त्यांना हां येऊन उठवायचे. उठवायचं म्हणजे असं थोडंसं आपण पुश करतो ना, अरे बाबा उठ वगैरे असं आहे ते म्हणून. आता प्रॉपर जी डॉक्युमेंटेड व्हिडिओ आहे ना ती 20-25 वर्ष आधी झालेली, आय गेस 20 years बॅक. तर अजून एक सोल्जर तो LOC ड्युटीवर गेला आणि तो पण दरीमध्ये पडला वगैरे आणि तो इंजर्ड होता. 1-2 दिवस तो तहानलेला, भुकेल्याने, बर्फ वगैरे, वादळ वगैरे भरपूर झालं. रात्र पण झालेली आणि त्याला एक फुटस्टेप्सचा आवाज यायला लागला. एका सोल्जरने त्याला अप्रोच केला. तो सोल्जर आहे ना आय गेस 6 फूट उंच होता आणि कडक इस्त्री, ब्रॉड शोल्डर्स आणि शायनी बेल्ट आणि शूज वगैरे पॉलिश केलेले आणि मिशा वगैरे बारीक प्रॉपर सोल्जर होता. त्यांचं वाटतं डिस्कशन झालं आणि तो बोलला, जो 6 फूट जो सोल्जर होता ना, की मला रस्ता माहिती आहे, मी तुला दाखवीन, सोडतो मी. जो सोल्जर जो इंजर्ड झाला होता ना तो दरीत पडला होता तो आजचा तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. आणि मग हे झालं, मग डिस्चार्ज गेल्यावर त्याला असं क्युरियोसिटी आली की ज्याने हेल्प केली तो कोण होता. एवढा बर्फाच्या वादळामध्ये तो एकदम कॉन्फिडंट होता, मला मदत कोणी केली. हां, आणि एवढं म्हणजे असं व्यवस्थित वाटत होता वगैरे. तर त्याने चौकशी करायला हेड ऑफिसला गेला आणि तेव्हा कळलं की त्यावेळी आहे ना कोणी बर्फाच्या वादळामध्ये कोणी असं ड्युटीवर नव्हतं तिकडे. आणि मग त्याने थोडं डीप एन्क्वायरी केली वगैरे, फोटोज वगैरे बघितले तर मग कळलं त्या फोटोमध्ये आहे ना त्याने एक ऑफिसरला विचारलं, सांगितलं की 1970ची टीम आहे आणि त्या टीममधले काही सोल्जर्स रिटायर झाले आहे, काही शहीद झाले. तो बोलला की नाही, त्याचं एकाच फोटोकडे लक्ष होतं. तो बोलला की नाही, हाच माणूस होता आणि ह्याने माझा जीव वाचवला. तर म्हटलं तो तर 1970s तेव्हा त्याची डेथ झालेली, समथिंग ॲक्सिडेंट झालं स्नोफॉलमध्ये वगैरे असं. तर कसं शक्य आहे. त्याने आहे ना जो सोल्जर जो वाचला होता ना त्याने रिपोर्ट आपल्या सिनियर्सला पाठवली. त्या ड्युरेशनमध्ये आहे ना काही असे इव्हेंट्स येत होते. प्रॉपर एव्हिडन्स केव्हा झालं, जेव्हा चायनीज सोल्जर्सने रिपोर्ट पाठवली इंडियन आर्मीला की तुमचा एक सोल्जर आहे, तो बर्फाच्या वादळामध्ये समथिंग रात्री बेरात्री LOCवर दिसतो, तर तुम्ही आम्हाला अपडेट करा, नाही तर आम्ही कारवाई करू. इंडियन आर्मीने म्हणजे थोडंसं एक रिपोर्ट चेक केली की त्यांचा कोणी सोल्जर असं म्हणजे बर्फाच्या वादळात वगैरे कोणी ड्युटीवर पाठवला नव्हता त्यावेळेस. सो परत एक रिपोर्ट आली चायनीज आर्मीकडनं की
त्यांच्या बंकरमधनं 2 चायनीज सोल्जर आहे ना त्याला पकडायला गेले होते. सस्पिशियस जो होता ना LOCवर दिसायचा तो, आणि तो गायब झाला. सडनली ही व्हॅनिस्ड. मग इंडियन आर्मीने कॉल घेतला की काहीतरी आहे असं आहे वगैरे. आणि त्याच ड्युरेशनमध्ये आहे ना, आता तुला माहिती आहे बटालियन्स असतात, पंजाब रेजिमेंट, राजपुताना हो. रायफल्समध्ये, तर त्यांच्या टीममध्ये आहे ना प्रत्येकाला एक रोल दिलेला असतो. तर काही सोल्जर्स असतात ना ते मॅपिंग करतात, म्हणजे बंकर्स कुठे आहे, म्हणजे काय ॲक्टिव्हिटीज चालू आहे एनिमीशी वगैरे, त्यांचं कुठे त्यांचं बेस आहे काय वगैरे असं आहे. आणि त्यांना ती इन्फो स्वप्नामध्ये कोणतरी द्यायचं त्यांना, आणि एक्झॅक्टली ते प्रूव्ह व्हायचं. आता एक साईन ऑफ रिस्पेक्ट म्हणून आहे ना, मग त्याला रँक दिलेला आहे त्या सोल्जरला. त्याला हेडक्वार्टरमध्ये एक बेड दिलेला आहे. त्यांचं नाव काय? त्याचं नाव समथिंग पंजाब साईडचंच आहे वाटतं. हरभजन सिंग. हां तोच. बरोबर. त्याला बाबा हरभजन सिंग असं म्हणतात. आणि आपला यूट्यूबर आहे, मराठी यूट्यूबर भुवनने, त्याने पण त्याच्यावर व्हिडिओ केलेली आहे असं. त्याच्या ब्लॉगवर आहे ती व्हिडिओ. आणि तर आता त्याचं असं आहे ना की वर्षातनं जेव्हा 2 महिने त्याला सुट्टी देतात, त्याचं सामान जे असतं त्याला किट दिलेलं आहे, युनिफॉर्म, शूज वगैरे असं आहे. प्रॉपर ट्रेनमध्ये रिझर्वेशन, 2 सोल्जर्स असतात आणि गावी सामान घेऊन जातात, त्याचं गावी स्वागत करतात. जेव्हा तो ड्युटीवर रिझ्यूम होतो ना, सुट्ट्या त्याच्या संपूर्ण, म्हणजे ज्या आर्मीप्रमाणे जसं आहे ना त्यांचं, तर जे क्लीनर वगैरे तिकडचे काय म्हणतात की त्याचं बेड थोडं यूज केलेलं असतं समथिंग, आणि शूज असतात ना ते माती किंवा बर्फ वगैरे लागलेले असतात असे. आणि तो म्हणजे अजूनही असं म्हणतात की म्हणजे स्वप्नात येऊन वगैरे असं तो इन्फो देतो, आणि दॅट इज ॲक्युरेट असं आहे. आणि म्हणजे आहेत फोटोज वगैरे रेफरन्स ते व्हिडिओमध्ये वगैरे. आणि चायनावाल्यांना पण ते त्रास, चायनावाल्यांना पण माहिती आहे. बापरे. हां, आणि प्रॉपर डॉक्युमेंटेड आहे. आणि ती व्हिडिओ आहे डॉक्युमेंटरी, त्या न्यूज चॅनलने ती व्हिडिओ काढली. त्यांना कोणीतरी हेल्प करतंय. एक्झॅक्टली. हो, म्हणजे पॉझिटिव्ह स्पिरिट्सचं. हां म्हणून त्याचं तेही असतं. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.